मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेनंतर आता नामांतराची घाई सुरू झाली आहे। पालिकेच्या कामकाजाच्या पहिल्या महासभेमध्ये 27 पैकी 20 प्रस्ताव फक्त नामांतराचेच पाहायला मिळाले। विकास कामानंतर आणि आधी नामांतर अशी चर्चा आता रंगलेली आहे। पालिकेच्या नव्या कार्यकाळातील पहिलीच बैठक झाली आणि विकास की नामांतर या मुद्द्यावर आता हा संघर्ष पाहायला मिळेल। 4 वर्षांनंतर मुंबई महापालिकेमध्ये कामकाजाची पहिली महासभा 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे। महासभेमध्ये शहरातील खड्डे, काँक्रिटीकरण, अतिक्रमण, पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत प्रश्नांना दुय्यम स्थान दिलं जाते असं बोललं जाते। या बैठकीच्या अजेंड्यावर रस्ते, पूल, चौक आणि सार्वजनिक ठिकाणच्या नामकरण आणि नामांतराचे तब्बल 27 पैकी 20 प्रस्ताव आहेत। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, पहिलीच महासभा, मात्र यामध्ये सर्वाधिक प्रस्ताव आहेत ते नामांतराचे। अगदी बरोबर म्हटलीस तू, कारण 4 वर्षानंतर खरं तर मुंबई महापालिकेमध्ये प्रत्यक्ष कामकाज होणार आहे, जे केवळ प्रशासनाच्या माध्यमातून होत नाहीये, तर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आता ते होणार आहे। त्यामुळे 4 वर्षांच्या गॅप नंतर एकतर पहिलीच कामकाजाची ही महासभा आहे। त्यामुळे अपेक्षा होती सर्व मुंबईकरांना की मुंबईच्या विकास कामांवरती चर्चा होईल। कदाचित निवडून आलेले नगरसेवक हे मुंबईच्या वेगवेगळ्या भागातल्या विकास कामांविषयी, तिथल्या प्रश्नांविषयी, तिथल्या मूलभूत गरजांविषयी बोलतील। मात्र 27 पैकी 20 प्रस्ताव जे आलेले आहेत ते केवळ आणि केवळ नामांतरांचेच आहेत। मग याच्यामध्ये वेगवेगळे रस्ते असतील, पूल असतील, चौक, सार्वजनिक ठिकाणं असतील, यांच्या नामकरण आणि नामांतरांचे हे प्रस्ताव आहेत। याऐवजी शहरातले खड्डे, काँक्रिटीकरण, अतिक्रमण, पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत प्रश्नांवर मात्र आपल्याला फारसे प्रस्ताव आलेले बघायला मिळत नाहीत। उर्वरित जे 3 प्रस्ताव आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या समित्यांवरचे सदस्य नियुक्ती, त्यासोबतच गटई कामगारांना स्टॉल देणं याबाबतचा एखादा प्रस्ताव, अशा पद्धतीचे प्रस्ताव आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यामुळे पायाभूत सुविधांच्या ठोस निर्णयांपेक्षा आता नामांतरांचीच घाई सत्ता स्थापनेनंतर नव्या लोकप्रतिनिधींना झाली आहे का, असा प्रश्न आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।